आपण त्यांना या ठिकाणी निवडून आणणार आहोत। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व बहुजन हिताच्या मानवांच्या कल्याणासाठी सर्व आयुष्य त्यांनी हॅलो या ठिकाणी ज्यांची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सर्व जनतेने जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं। वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी आपल्या सर्वांचे आदरणीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सर्व जनतेने जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करावं। वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला पडो। इनके असली खुनकार होता है वो दमकार इनके असली खुनकार वंचितों का लाल लाल डर है वंचितों का लाल लाल डर है। मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्यावं। धन्यवाद। धन्यवाद। मी या ठिकाणी सर्व जनतेला विनंती करतो की समोरच्या खुर्च्या आहेत त्याच्यावरती बसून घ्यावं। इकडे लेफ्ट आणि राईट साईडला जे कोणी उभे आहेत कृपया समोर बसून घ्यावं। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपल्या सर्वांचा उत्साह आम्ही समजू शकतो। मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पगुच्छ अर्पण करावे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, मी या ठिकाणी आपल्याला उपस्थित झालेले टप्पेकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराज की, क्रांति सूर्य ज्योतिबा फुले की, संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी स्नेहल सोनी या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहेत। तसेच आज त्याच्या विशेष प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब आवर्जून उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर या वार्डातील अतिशय महत्वाचे सामाजिक कार्यकर्ते दौलत खान साहेब व मंचावर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, तसेच माझ्या समोर बसलेले फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणारे सर्व बंधू भगिनींनो, जय भीम। मी अतिशय मोजक्या शब्दात आज वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आपल्याला संबोधन करणार आहे। बंधू भगिनींनो, महानगरपालिकेची निवडणूक ही फक्त महानगरपालिकेची नसते। ही निवडणूक येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुमचं कल कोणत्या पद्धतीने चाललेलं आहे त्याची दिशा ठरवणार असते। आणि त्याचबरोबर विधानसभा आणि महानगरपालिका
या देशात कोणत्या विचारधारेची सत्ता येईल त्याच्या देखील दिशा ठरवणारा असतो. आणि म्हणून महानगरपालिकेची निवडणुकीची प्रचंड महत्व आहे. आज फक्त 2 उदाहरण देतो तुम्हाला. ज्या ठिकाणी अमित शहा भारताचे गृहमंत्री राहतात त्या गांधीनगरमध्ये पिण्याच्या पाण्याची अतिशय विषारी पाणी प्यायल्यामुळे शेकडो लोक ऍडमिट झालेले आहेत, अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये शेकडोंच्या संख्येने लोक विषारी पाणी प्यायल्यामुळे हॉस्पिटलाइज्ड आहेत, अनेक जण दगावलेले आहेत. इंदोरमध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत कोणत्याही प्रकारचे पीएम न करता पोस्टमॉर्टम न करता त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांचा पीएम रिपोर्ट नाही, पोस्टमॉर्टम रिपोर्ट नाही, त्यांना कोणत्याही प्रकारे नुकसान भरपाई मिळणार नाही. काय कमाल आहे बघा. म्हणजे शासनाची जबाबदारी आहे की आम्हाला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, प्रदूषण मुक्त आमचं शहर असलं पाहिजे, चांगलं घर असलं पाहिजे. ही मूलभूत सुविधा देण्यास या मोदी सरकार, भारतीय जनता पार्टीची सरकार 100% फेल्युअर ठरलेली आहे. आणि पुन्हा जेव्हा हे सर्व प्रकारे प्रयत्न करून काहीही त्यांना यश मिळत नाही, हे पाहिल्यावर ते लगेच हिंदू मुस्लिम सुरू करण्याचा प्रयत्न करीत असतात. आज देखील महाराष्ट्रात जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या युतीला यश मिळत नाही संपूर्ण महाराष्ट्रात, ते पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बंधू भगिनींनो, आपण लक्षात ठेवा, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते त्यावेळी हिंदू धर्म खतऱ्यामध्ये आला नव्हता. औरंगजेब होता तेव्हाही नव्हता. जलालुद्दीन मोहम्मद अकबर होता तेव्हाही नव्हता. बाबर पासून बहादूर शाह जफर पर्यंत कधी हिंदू धर्म खतऱ्यामध्ये आला नाही. नरेंद्र मोदी आल्याबरोबर हिंदू धर्म खतऱ्यामध्ये आला. आणि जर नरेंद्र मोदी सत्तेवर असताना देखील हिंदू धर्म खतऱ्यामध्ये असेल तर हा खतरा टाळण्यासाठी नरेंद्र मोदीला हटवणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या देशात, या महाराष्ट्रात ही जी फुले शाहू आंबेडकरांची धरती आहे, या फुले शाहू आंबेडकरांच्या धर्तीवर फक्त आणि फक्त फुले शाहू आंबेडकर विचारधारेची सत्ता असली पाहिजे. हे जर तुम्ही ठरवलं तर कोणाची हिंमत होणार नाही. या मंत्रालयात म्हणा किंवा महानगरपालिकेत म्हणा इतर पक्षाची सत्ता येईल. बंधू भगिनींनो, मी आपल्याला सांगू इच्छितो जबाबदारीने, संपूर्ण महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीकडे या महाराष्ट्राची एक सक्षम ऑप्शन म्हणून बघत आहे. जर या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण सर्व प्रकारच्या मतभेद बाजूला सारून वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून देण्याचा आपण विश्वास दाखवला, आपण एकमेव एकजुटीने सशक्तपणे वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून दिला तर तो फक्त मुंबई महानगरपालिकेचा नसून संपूर्ण महाराष्ट्राची हवा बदलणारा ठरणार आहे. ती क्रांती वंचित बहुजन आघाडीच करू शकते, इतर कोणताही पक्ष करू शकत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की जेव्हा जेव्हा संविधानाबद्दल, या देशाच्या तिरंग्याबद्दल, या देशाच्या ज्युडिशियरी असो, शासन प्रशासन असो, आज ज्या पद्धतीने एकेकाचा खात्मा होत आहे. काल आपण बघितलं असेल शर्जिल इमामचा, आणि त्याचबरोबर दुसरा एक जो मुस्लिम तरुण आहे त्याच्या सुप्रीम कोर्टाच्या खटल्यात पुन्हा एकदा त्यांना जामीन नाकारलो. दुसऱ्या एका खटल्यात आपण बघितलं असेल अनेक बलात्कारींना सुप्रीम कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर देखील 17 वेळा 1917 पासून आतापर्यंत 15 वेळा परोल देण्यात आलेला आहे. म्हणजे बलात्कारांना इथे परोल मिळतो, जामीन मिळू शकतो, पण निष्पापांना जामीन मिळू शकत नाही. ज्युडिशरीवरचा जो विश्वास आहे तो देखील आज उडत चाललेला आहे, हे मी आपणास सांगू इच्छितो. परिस्थिती अतिशय गंभीर आहे.
अतिशय भयानक आहे. आणि अशा गंभीर परिस्थितीत जर फुले शाहू आंबेडकर विचारधारा मानणारे किरकोळ मतभेदाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरवून आपल्या विचारधारेच्या उमेदवाराला पाडणार असतील तर यापेक्षा दुसरा मोठं पाप असणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही फक्त एक आणि एकच ठरवा की पक्ष माझा वंचित बहुजन आघाडी आहे, उमेदवार कोण आहे तो बघू नका. कारण तुम्ही आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा श्वास म्हणून त्यांच्या जो आपल्याला वारसा लाभलेला आहे तो आपण बाळासाहेबांकडे बघत असतो. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला आशा आहे की एक निर्भीड नेतृत्व जे तुम्हाला आम्हाला लाभलेलं आहे, तुम्ही आणि आम्ही सगळेजण मिळून जर सशक्त करणार नाही तर यापुढे आपल्या बहुजन विचारधारेच्या फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या नेतृत्व कधीही पूर्ण ताकदीने समोर येणे अवघड आहे. आज ही फक्त महानगरपालिकेची निवडणूक नाही तर तुमची आमची परीक्षा आहे, तुमची आमची परीक्षा आहे. या परीक्षेत आपण एक दिलाने एक ताकदीने वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे. इतकी विनंती करून मी इथेच थांबतो. जय भीम. धन्यवाद. खूपच महत्वपूर्ण असं मार्गदर्शन या ठिकाणी साहेबांनी उपस्थितांना केलेलं आहे. मी वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वॉर्ड क्रमांक 139च्या अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार तसेच आपल्या सर्वांच्या भावी नगरसेविका माननीय स्नेहलताई सोनी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणच्या उपस्थित जनतेला संबोधित करावं. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, स्नेहलताई सोनी तुम आगे बढ़ो. धन्यवाद. सर्वप्रथम वंचित शोषित घटकांच्या उद्धारासाठी आयुष्यपणाला लावलेल्या सर्व महापुरुष महामातांना माझं त्रिवार अभिवादन. राजकीय परिघापासून उपेक्षित असलेल्या वंचित शोषित घटकाला राजकारणाच्या केंद्रबिंदू स्थानी आणून बसवणारे तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान सन्माननीय नेते बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित असलेले प्रभाग क्रमांक 139 मधली सर्व माता भगिनी तुम्हा सर्वांना माझा सविनय जय भीम, जय शिवराय, अस्सलाम वालेकुम, नमस्कार. दोस्त हो, गेल्या 2014 ते 15 पासून विद्यार्थी चळवळीमध्ये काम करायला माझी सुरुवात झाली. विद्यार्थी SC, ST, NT, OBC समाजातल्या विद्यार्थ्यांवरती होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम मी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून, कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडनं मला आजच्या घडीला मुंबई प्रदेश अध्यक्षाची जबाबदारी मिळाली आणि त्याचसोबत प्रभाग क्रमांक 139च्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मला या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे. आमच्या सारख्या सर्वसामान्य घराण्यातून आलेल्या तरुणांना राजकीय संधी, राजकीय प्रतिनिधित्व करण्याची जर संधी कोणी देत असेल तर ते श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. आज या विभागातले स्थानिक प्रश्न जाणून घेत असताना वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. इथल्या लोकांना अगदी नागरी सुविधांसाठी भांडावं लागतंय. आशिया खंडातल्या सगळ्यात महागड्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुंबई महानगरपालिकेची आज जर परिस्थिती बघितली तर इथल्या मुंबईकरांना पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय. या विभागातल्या लोकांना ज्या पद्धतीचं पाणी मिळतंय, काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काही आंदोलनं इथल्या महानगरपालिकेच्या कार्यालयावरती घेतली गेली होती आणि इथल्या महिलांनी ज्या वेळेला मला त्या पाण्याचे व्हिडिओ दाखवले की ताई आमच्या घरी अशा पद्धतीचं पाणी येतंय, 15 मिनिटं 25 मिनिटं इथे पाणी दिलं जातं, त्याच्यापैकी सुरुवातीची 20 मिनिटं त्यांना दूषित पाणी येतं, उरलेल्या 5 मिनिटांमध्ये त्या महिलेची कसरत असते की ती पाणी पियायचं भरेल की वापराचं भरेल. ही अशा प्रकारची परिस्थिती इथल्या लोकांवरती आणलेली आहे. प्रत्येक ठिकाणी जर नाले बघितले तर तुंबलेले दिसून येतील, त्याच्यामध्ये भरमसाठ कचरा असलेला दिसून येईल. रस्त्याची परिस्थिती अत्यंत निर्दयी आहे. मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय, ज्यांनी तुमच्या रस्त्याचे, नाल्याचे, पाण्याचे पैसे खाल्लेत ना त्यांना आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. हा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे.
इथल्या तरुणांमध्ये अंमली पदार्थाची विक्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. दोस्तो, या ठिकाणी हे अंमली पदार्थ वाटणारे कोण आहेत याचा जर तुम्ही शोध घेतला ना तर तुम्हाला समजून येईल की इथल्या लोकप्रतिनिधींची कामं कशा प्रकारे चालतात. इथल्या तरुणांचं उज्ज्वल भविष्य बर्बाद करण्यासाठी इथले सत्ताधारी काम करत आहेत. त्यामुळे आता वेळ आलेली आहे तुमच्या आमच्या सर्वसामान्य घराण्यातला, ज्याला इथल्या जनतेचे प्रश्न माहिती आहेत, ज्याला इथल्या लोकांचे प्रश्न माहिती आहेत, अशा सुशिक्षित तरुणांना तुम्ही या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. काही वर्षांपूर्वी मी स्वतः मुंबईतल्या आधारभिंतींच्या संदर्भात एक मोठं जन आंदोलन उभं केलं होतं. सन्माननीय श्रद्धेय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये या आंदोलनाची पार्श्वभूमी या ठिकाणी पार पडलेली आहे. सुजातदादांनी स्वतः त्या आंदोलनाच्या स्थळी भेट दिली आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल, वंचित बहुजन आघाडी कुठल्याही प्रकारे सत्तेत नसताना इथल्या शासनाला आम्ही भाग पाडलं त्यांचा महत्वाचा असलेला GR बदलण्यासाठी. ही ताकद वंचित बहुजन आघाडीची आहे. पण आम्ही तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक वेळेला समर्थ राहिलेलो आहे. आम्ही सत्तेत नसतानाही आम्ही समर्थ राहिलेलो आहे. आज मुंबईच्या SRAच्या प्रश्नांवरती जेव्हा वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर SRAला आम्ही भाग पाडलं इथल्या बिल्डरांवरती कारवाई करण्यासाठी. इथल्या सगळ्या प्रस्थापितांनी, इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी ही मुंबई इथल्या बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम केलेलं आहे. अशा बिल्डरांवरती कारवाई करण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली होती. वंचित बहुजन आघाडी प्रत्येक आंदोलन, प्रत्येक गोष्ट ही अत्यंत लोकांकडची असलेली सुविधा लोकांना पोहोचवावी याच्यासाठी तळमळीने काम करते. पण दोस्तो हो, फरक इतकाच आहे की आम्ही आज सत्तेमध्ये नाही आहोत. माझी तुम्हाला विनंती आहे, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला तुम्ही सत्तेत पाठवा. नाही या मुंबईचं चित्र बदललं तर लक्षात ठेवा, वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही फुले शाहू आंबेडकरी विचारांवरती आधारित आहे. बाबासाहेब आंबेडकरांची लेके, रमाईंची लेके, सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा हात माझ्या पाठीवरती आहे. एखाद्याने अधिकार दिला नाही ना, खेचून घेण्याची धमक आम्ही ठेवतो. आज या विभागामध्ये महिला आरक्षित वॉर्ड पडलेला आहे. सगळ्या प्रस्थापित पक्षांनी, तिथल्या पुरुषांनी स्वतःच्या घरातल्या असलेल्या महिलांना पुढे केलेलं आहे. त्यांच्या आईला, त्यांच्या बहिणीला, त्यांच्या पत्नीला उभं केलेलं आहे. पण आज वंचित बहुजन आघाडीने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या विभागाची जबाबदारी दिलेली आहे. आणि ज्या वेळेला अशा महिला निवडून येतात त्यावेळेला त्यांची जी चावी असते ना ती तिथल्या पुरुषाच्या हातात असते. त्यामुळे अशा महिला जरी निवडून आल्या तरी त्या लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी कुठेतरी असमर्थ ठरतात. अर्ध्या रात्री धावून जाण्याची तयारी आमच्यासारख्या महिलांची आहे. तुम्ही नक्कीच वंचित बहुजन आघाडीचा विचार करा. जे ह्या चळवळीमध्ये काम करत आलेले आहेत, ज्यांना लोकांचे प्रश्न सोडवण्याची या ठिकाणी माहिती आहे, अशा महिलांना तुम्ही मतदान करा. आणि या विभागाची जर खऱ्या अर्थाने परिस्थिती तुम्हाला बदलायची असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या सोबत राहा. आपली निशाणी आहे गॅस सिलेंडर, 8 नंबरचं बटन आहे. याच्या पुढे बाळासाहेब आंबेडकर आपल्याला संबोधित करणार आहेत. त्यामुळे मी या ठिकाणी थांबते आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते, एकदा वंचित बहुजन आघाडीला संधी देऊन बघा. नाही तुमच्या संधीचं सोनं केलं तर आम्ही या ठिकाणी राहणार नाही. या ठिकाणी इतकंच बोलते आणि थांबते. धन्यवाद. जय भीम. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. सध्या बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, सध्या बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. धन्यवाद. धन्यवाद स्नेहलताई. वंचित बहुजन आघाडी हा एकमेव वंचित बहुजन आघाडी हा या देशातील एकमेव असा पक्ष आहे की जो लोकवर्गणीतून या ठिकाणच्या निवडणुका असतील, सभा असतील यांना सामोरं जातो. तर याचाच एक लाईव्ह म्हणजे याचीच एक साक्ष या ठिकाणी आता प्रत्यक्ष घडणार आहे. सुशांत परिहार
हे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी पक्षाला 50,000 रुपये देणगी म्हणून देणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्यात या ठिकाणी. सुशांत परिहार आणि त्यांच्या कुटुंबासाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात. धन्यवाद. आणि ज्या क्षणाची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण या ठिकाणी येऊन टेपलेला आहे. गेल्या अनेक दशकापासून तुम्हा आम्हा सर्वांसाठी या देशातील वंचित शोषितांसाठी जे प्रस्थापितांशी लढाई लढत आहेत, राजकीय सामाजिक लढाई लढत आहेत, ते तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील. सर्वांनी एकच सुर, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम क्या पडो, बाळासाहेब आंबेडकर तुम क्या पडो. धन्यवाद. बस हेलो हेलो दोनों जी 1 मिनट यहाँ पर आइए. सबको दुआ दे. हे भाषण कधी करत नाहीत म्हणून त्यांना सांगते दुआ द्या सगळं. हमारी दुआ सब साथ में है. सैनिल ताई को आप ज्यादा से ज्यादा मतदान करके विजय करो, क्योंकि साहब ने उनको इतनी बड़ी जवाबदारी इधर इस एरिया से दिए है. इसीलिए मैं बहुत साहब का धन्यवाद करता हूं. आप लोग जितने भी लोग हैं, साहब के जो निशानी है हमारी गैस बाटला है, हमारा आशीर्वाद साथ में. जय. 5 वर्ष झाली पण भाषणाला अजून काही त्याची डेअरिंग होत नाही. हळूहळू होईल. या ठिकाणी आपल्या समोर असणारा दाफेदार जे आहेत, मंचकावरती उपस्थित सगळे इतर जण आहेत, उमेदवार स्नेहल सोनी आई आहेत, मुंबई प्रदेश आणि विभागातले असणारे सगळे प्रतिनिधी आहेत. सगळ्यांची नावं घेत नाही कारण का अजून असणाऱ्या 2 सभा शिल्लक आहेत आणि त्यानंतर नागपूरच्या सभेला त्या ठिकाणी जायचं आहे. मित्रो, एक सगळ्यात मोठा असणारा बदल या निवडणुकीमध्ये आपल्याला असणारा दिसला. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या नगरपालिकेच्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी उमेदवार जिंकून आले आणि एक आशा पळवली असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. आता हे जे उमेदवार जिंकून आले त्याचं असणारं रहस्य आपण असणारं समजावून घेतलं. 2014 पासून या देशावरती असणारी जी सत्ता आहे ती RSS BJPची आहे. येताना विकासाचा नारा दिला, करप्शनचा नारा दिला, पण सत्ता मिळाल्यानंतर पूर्णपणे विकासाचा कार्यक्रम बाजूला राहिला, करप्शन हटवण्याचा कार्यक्रम बाजूला राहिला आणि धार्मिक राजकारण या ठिकाणी सुरुवात झाली. पूर्णपणे असणारं धार्मिक राजकारण सुरुवात झालं. मुसलमानाचा द्वेष या ठिकाणी सुरुवात झाला. अखलाक सारख्या असणाऱ्या घटना त्या ठिकाणी घडल्या. मी सगळेच नावं घेत नाही, पण बेरहमीने ज्याला आपण म्हणतो
माणसाला गोळ्या घातल्या तो त्या दिवशी मरतो. पण इथे मारताना जी क्रूरता आली होती ती माणसाच्या अंगावरती शहारे आणत. रागाच्या भरात आपण कोणाला तरी मारतो, पण हा रागाच्या भरातला मारहाण नव्हती. ही ठरवून तिथे असताना मारहाण नव्हती, त्याचं चित्रण केलं जात होतं. आणि म्हणून हळूहळू लोकांचं जे धार्मिक राजकारणाकडे मन वळालं होतं ते विटायला लागलं आणि ते म्हटले की हे मानवतेला शोभणारं नाही, हे मानवतेला शोभणारं नाही. आणि म्हणून पुन्हा इथे मानवतावाद कोण घेऊन चाललाय, त्याच्या पाठीमागे आपण असताना गेलं पाहिजे. आणि या देशामध्ये मानवतावाद कोण घेऊन जात असेल तो जो फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस आहे, जो फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस आहे तो इथे मानवतावाद घेऊन चाललाय आणि आपण त्याच्या बरोबर जुळलो पाहिजे अशा रीतीची भावना या देशातल्या एका वर्गाची झालेली आहे, हे लक्षात घ्या मित्रो. हा बदल फार मोठा आहे. राजकारणातला हा बदल, विचारांचा बदल हा फार मोठा आहे. एकेकाळी जे नेतृत्व करू शकत नाही आज त्याच समूहाकडे फुले शाहू आंबेडकरी विचार असल्यामुळे हाच नेतृत्व करू शकतो अशी भावना महाराष्ट्राभर झाली. आणि त्या महाराष्ट्रभराच्या भावनेतून नगरपालिकेमध्ये आपल्याला यश आलं हे लक्षात घ्या. आता हा बदल आपल्याला कायम ठेवायचा. ज्यांच्या अपेक्षा आहेत त्यांच्या अपेक्षेला सार्थक आपण झालं पाहिजे हे लक्षात घ्या. आणि ते सार्थक व्हायचं असेल तर बदल काय झाला हा आपण असाला लक्षात घेतला पाहिजे. बदल हा आहे की आता असताना फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाला त्यांनी नुसतं मागणी पत्र काढण्याची गरज नाही. त्यांनी मागणी पत्र करण्याची गरज नाही तर त्यांनी सत्ता हातामध्ये घेतली पाहिजे आणि जे पाहिजे ते या देशामध्ये केलं पाहिजे अशा रीतीची अपेक्षा त्या ठिकाणी. म्हणजे जो मागत होता अमुक झालं पाहिजे, जो मागत होता तमुक झालं पाहिजे, आज त्याच्याकडेच सांगितलं पाहिजे की तू मागू नको, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुमच्या बरोबर येणार आहोत. आता आपण सगळे देणारे झालो पाहिजेत हे असताना लक्षात घ्या. हा सगळ्यात मोठा बदल आहे. सत्तेत बसून आपण देणारे झालो पाहिजे. आणि सत्तेत बसण्यासाठी ही आपली सगळ्यांची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. मित्रो, चळवळ हे चालवणाऱ्या व्यक्ती आपल्याला पाहिजेत. अनेक काँग्रेस पक्षामधले आमदार खासदार झाले हे आपण बघितले, मोठ्या प्रमाणात झाले.
पण त्यांच्यापैकी एकही कोणी राहिलं नाही की आता असताना काँग्रेस पक्ष चालू शकतात. आणि म्हणून काँग्रेस पक्ष आपण बघत असाल की एक वेळ ताकदवर होता, आता हळूहळू पुन्हा कमी व्हायला लागले. मी टीका म्हणून करत नाही, तर आपण असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की पक्षातला असणारा हा जो उतार चढावाचा भाग जो आहे तो महत्वाचा आहे. आपण काँग्रेस बरोबर युती केली या कॉर्पोरेशन मध्ये, मुंबई कॉर्पोरेशन मध्ये ज्या शेजारच्या मतदारसंघामध्ये असणारा काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना आपण मतदान केलं पाहिजे आणि काँग्रेसवाल्याने आपल्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे हे आपण असताना लक्षात ठेवलं. आणि म्हणून मी त्या बदलाची बोलत होतो. बदलाचं जे बोलत होतो तो बदल आपण केला पाहिजे. आणि आपल्यामधला बदल काय केला पाहिजे, तर मी पहिल्यांदा ठरवलं पाहिजे, निश्चय केला पाहिजे, हे महत्वाचं आहे. निश्चय काय केला पाहिजे की मी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आहे की नाही हे पहिल्यांदा मी ठरवलं पाहिजे. मी जर फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आहे तर मग उरलेलं गहू नाही. माझ्या नातेवाईकाला तिकीट मिळालं नाही, अपेक्षा महत्वाची आहे. कारण सत्ता ही विचारांवरती चालते. आज असं केंद्राचं असेल, राज्याचं असेल, हे सरकार आपण बघितलं तर त्यांचं धोरण काय आहे की आम्ही संविधान बदलणार आहोत, आम्ही धार्मिक राजकारण या ठिकाणी करणार आहोत. त्यांनी त्यांच्या विचाराची माणसं सत्तेवरती बसवली आणि म्हणून ते राबवू शकतात. उद्या सदा आपण आपल्या विचाराची माणसं, फुले शाहू आंबेडकरी विचाराची माणसं सत्तेवरती बसली तर सत्ता कोणाची होणार? कोणाची होणार? तर इथे फुले शाहू आंबेडकरी विचाराची सत्ता होणार हे आपण असताना लक्षात घ्या. आणि म्हणून निश्चय आपला काय पाहिजे, आणि म्हणून निश्चय आपला काय पाहिजे, तर निश्चय आपला हाच पाहिजे. माझं मत हे फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या पक्षाला, वंचितला आणि त्यांनी केलेल्या उमेदवाराला आहे. तेव्हाच कुठेतरी असताना आपण बदल या ठिकाणी करू शकतो हे लक्षात घ्या. मित्रो, मुंबई मधल्या स्लम एरियाचा जो आहे प्रश्न फार मोठा आहे. अर्ध्या स्लम एरियाचा प्रश्न हा पाण्याचा आहे. काही वस्त्यांमध्ये रात्री 12 नंतर पाणी येतं, काही याच्यामध्ये अर्धा तास येतं, काही ठिकाणी असणारा पाईपलाईन, गटर लाईन वेगळी नसल्यामुळे ते असणारा मिक्स होतात, अशी असणारी परिस्थिती आहे. पण उद्याच या महानगरपालिकेची सत्ता जर आपल्या ताब्यामध्ये असेल आणि उद्या असताना आपण नगरसेवक इथले निवडून दिले, नगरसेवक आपण असताना निवडून दिले, तर नियम करता येतो की नाही की महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून, महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्या वस्तीमध्ये पाणी सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10च्या आतमध्येच मिळेल हा निर्णय करता येतो की नाही? का झाला नाही आतापर्यंत? झाला नाही याच्यासाठी कोणी लढणारा तिथे नव्हता.
झाला नाही याच्यासाठी कोणी लढणारा नव्हता. उद्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की महानगरपालिकेमध्ये आम्ही असं निवडून गेलो. महानगरपालिकेमध्ये आम्ही असं निवडून गेलो तर मुंबईतल्या सगळ्या वस्त्या ज्या आहेत या सगळ्या वस्त्याला 10च्या आतमध्ये पाणी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे असताना लक्षात घ्या. फार निधी लागत नाही, फार निधी लागत नाही, फक्त नियोजन करावं लागतं की 2-2 तास पाणी कसं सोडायचं आणि किती प्रेशरनी सोडायचं याचं फक्त नियोजन करावं लागतं. त्याच्या पलीकडे नाही, त्याच्या पलीकडे नाही. जे घाण पाणी आपल्याला असं नळाच्या माध्यमातून येतंय, रस्त्याच्या एका बाजूला गटर लाईन आणि दुसऱ्या गटर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पिण्याच्या पाईपलाईन, एवढं अंतर असेल तर पाण्यामध्ये मिक्सिंग होण्याची शक्यता आहे का? तर आज आपल्याला दिसते की पाईपलाईन वरती गटर लाईन खाली मिक्सिंग होणार की न होणार. तांत्रिक दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की उद्याच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीतून आपल्याला देशभर असणारा एक संदेश द्यायचा. मुंबई हे एक शॉक सेंटर आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. इलेक्ट्रिक शॉक माणसाला बसला तर माणूस काय करतो? हादरायला सुरुवात करतो, हादरायला सुरुवात करतो. तशाच रीतीने या मुंबईमध्ये फुले शाहू आंबेडकरी मतदाराने ठरवलं की मी स्वतः 100% मतदान करेन, 1% ही शिल्लक राहणार नाही. पण त्याचबरोबर ही निवडणूक फक्त उमेदवाराची नाही, पक्षाच्या कार्यकर्त्याची नाही, तर त्यांच्याच बरोबर माझी सुद्धा आहे. कारण का मी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस आहे आणि उद्याची सत्ता ही फुले शाहू आंबेडकरांची बसली पाहिजे. माझं मत तर मी देईनच, माझं मत मी देईनच, पण माझ्या बरोबर अजून एक मत, पण माझ्या बरोबर अजून एक मत मी जमा करेन, कुठल्याही मार्गाने करेन आणि पक्षाला आणि उमेदवाराला देईन. उदाहरणार्थ म्हटलं इथे असणारा 12,000 फुले शाहू आंबेडकरी मतदार असेल आणि त्यांनी एक मतदान अधिक आणलं, किती होतात? किती होतात? मग आपला उमेदवार हारणार की जिंकणार? मग ते करणार की न करणार? निश्चितपणे वाटाघाटी झाल्या तर आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये जिथे जिथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा आहे आपण निवडून आणलं तर या महानगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही हे सारं लक्षात घ्या. जाता जाता फक्त एकच प्रश्न या ठिकाणी मांडेल. इथे असणारा जयंती मंडळ आहेत की नाही आहेत? आहेत. महिला मंडळ आहेत की नाही आहेत? आहेत ना. आता एक गोष्ट आपल्याला माहित आहे का
की महानगरपालिकेच्या बजेटमध्ये एससी आणि एसटी हा जो समूह आहे, ओबीसीचा असणारा हा जो समूह आहे, याच्यासाठी वेगळी तरतूद आहे. हे आपल्याला माहित आहे का? किती माहित नाही तर किती टक्के आहे हेही माहिती नाही. महानगरपालिकेचं बजेट कितीचं आहे? 42,000 कोटी. तर मान्य, चला 5% एससीला आहे, 5% आदिवासीला आहे, तेवढंच ओबीसीला आहे. हे 5% म्हटलं म्हणजे 42,000 कोटीचे किती होतात? किती होतात? कोणाचं गणित कोणाचं चांगलं आहे? किती? 2100 कोटी. आता हे 2100 कोटी मधले काही कोटी हे जे महिला मंडळ आहे, जयंती मंडळ आहे, क्रीडा मंडळ आहे, याला मिळू शकतात की न मिळू शकतात? बाबासाहेबांनी तुम्हाला सगळीच सोय करून दिलेली आहे. बाबासाहेबांनी सगळीच सोय करून दिलेली आहे. फक्त बाबासाहेब एवढंच म्हणाले की तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा, ते या सगळ्या सोयी तुम्हाला असणाऱ्या मिळतील. स्वतःशी प्रामाणिक राहिला तर या सगळ्याच सोयी त्या ठिकाणी मिळतील. आणि स्वतःशी प्रामाणिक राहायचं असेल तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, फुले शाहू आंबेडकरी विचाराची चळवळ, ज्यांच्या प्रतिनिधी इथे असणारा सेल्सतोनी आणि आजूबाजूला मित्र पक्ष जे आहेत त्यांचे उमेदवार जे आहेत त्यांना आपण असं निवडून दिलं तर या ठिकाणी आपण कॉर्पोरेशनवरती फुले शाहू आंबेडकरी विचाराचा झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही, हा लक्षात घ्या. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, नमस्कार. धन्यवाद. आमच्या हृदयात स्वाभिमान. या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि नक्कीच येत्या 15 तारखेला